शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण भरपूर लेयर्सवाल्या छान नमकीन शंकरपाळी। तर बघा, मी एक वाटी मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये आपण एक पडी तेलाचं मोहन टाकणार आहे। आता हे मिक्स करून घेणार आहे मी छान। कसुरी मेथी थोडीशी भाजून घेतली आणि हलकीशी अशी कुच करायची। चवीनुसार मीठ टाकायचं, थोडी कलोंजी टाकायची, फार नाही टाकायची। ओवा भरपूर टाकायचा। तेलाचं मोहन टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं। परफेक्ट गोळा झालेला आहे। आता आपण पाण्याने घट्ट भिजवायचं आहे। बघा, असं झालेला आहे आपला गोळा। आपण अर्धा तास याला झाकून ठेवूया। बघा, अर्धा तास झालेला आहे, छान मुरलेला आहे आपला गोळा। आता आपण याला लेयरमध्ये शंकरपाळे करूया। याचे 4 गोळे केले मी, तर आपण आता याच्यात 4 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। बघा, आपले 4 पोळ्या लाटून झालेले आहेत। याला तूप आणि मैद्याचं बॅटर लावायचं आपल्याला पातळ पातळ। 4ही पोळ्या मी आता याच्यावर टाकून घेते। आता दुसरीला पण लावायचं। आता तिसरी पोळी टाकली आपण। हाताने व्यवस्थित पसरवल्या जातं हे। मग चौथी पोळी टाकली की थोडं लाटून घ्यायचं, कारण या सर्व पोळ्या पॅक झाल्या पाहिजे छान हलक्या हाताने। त्याचे असे लांब लांब स्लाइस करायचे आहे आपल्याला। असं हळूहळू एक एक माझं दिवाळीचं फराळ चालू आहे। तुमचं चालू झालं की नाही ते पण मला कळवा, काय काय बनवत आहे तुम्ही। बघा, असं एक एक काढायचं आहे आणि तळायचं। माझं आता बघा, दिवाळी असल्यामुळे हे आधीचंच तळलेलं तेल आहे, मी त्यामध्येच तळत आहे। गॅस मीडियम ठेवायचा। बघा, किती छान लेयर येत आहे। छान ब्राऊन होईपर्यंत तळायचं। बघा, आपले लेयरचे शंकरपाळे खारे तयार आहेत। किती छान खुसखुशीत आले बघा। सध्या गरम आहेत, एकच नंबर टेस्ट लागते याची। तुम्ही सुद्धा करा या दिवाळीमध्ये। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।